मी आपला मित्र योगेश चौधरी। आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आमच्या पाषाणे गावाला आणि मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेच्या समोरच मी आहे। ही समोरची आमची शाळा दिसते, पाषाणे जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाषाणे तालुका कर्जत जिल्हा रायगड। ह्या शाळेचं म्हणजे आमच्या जुन्या आठवणी सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी आम्ही हा आमचा पहिला वर्ग होता इयत्ता 5वीचा, नंतर 6वी आणि 7वी म्हणजे 3 वर्ष आम्ही या ठिकाणी काढलेली आहेत। आणि ह्या शाळेत आपण मोठे झालोत म्हणून या शाळेला मी प्रथम वंदन करतो आणि माझ्या ह्या व्हिडिओला स्टार्ट करतो। ही समोर जे दिसतंय ते चिंचेचं झाड, हे चिंचेचे झाड मददिसे उजाड वृक्षापण अशा प्रकारचे झाडं आहे। आणि ह्या ठिकाणी मोहाचं झाड आहे, आपण बघू शकतो वरती साईडला। तर ह्या चिंचेच्या झाडावरती आम्ही ॲक्च्युली ही आता जी फांदी तुटलेली आहे, खराब झालेली आहे, या ठिकाणी असं इथून चढून आम्ही वरती जाऊन चिंचेच्या झाडावरती बसायचो, तिथे चिंचा काढायचो, चिंचा काढून आम्ही खायचो। आणि इथे हाफ दिवार होती, एवढीपर्यंत भिंत होती आणि या भिंतीवरती आम्ही या ठिकाणी बसायचो। आता इथे शाळेला खूप छानपैकी सजवलेली आहे। आमच्या वेळेस एवढी सजवलेली शाळा नव्हती, ग्रिल्स वगैरे काही नव्हत्या, फक्त साधे 3 वर्ग होते आणि ह्या 3 वर्गामध्ये आम्ही शिकलो आहे। आणि आपण आता दाखवायचं तुम्हाला, हे भवानी मातेचं मंदिर आहे आमचं आणि इकडे एक वर्ग तुम्हाला दिसतो शाळेचा, त्यावेळेस तो इकडे वर्ग नव्हता। तर आपण मंदिरामध्ये जाऊन आधी दर्शन घेऊया। ॲक्च्युली हे मंदिर कौलारू होतं आणि आता त्याला बदलून म्हणजे त्याचं थोडंसं चेंज केलं त्याच्यामध्ये। आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय, या ठिकाणी आभार मानण्यात आलेले आहे। या ठिकाणी ओम नमो गणपतीची आणि भवानी मातेचा या ठिकाणी मूर्ती आपल्याला दिसते। आणि लहान असल्यापासून ह्या मूर्ती जसे आहेत आणि आपण बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी आलोय आणि या व्हिडिओला तुम्हाला आमच्या गावाचं मंदिर दाखवते। खूप छान या मंदिरात देखील आम्ही अभ्यास केलेला आहे। त्यावेळेचं मंदिर थोडंसं वेगळं होतं, त्या ठिकाणी कौलारू होतं आणि आता या ठिकाणी गाभारा घातलेला आहे आणि वरती पत्र दिसतो आपल्याला। आता आपण शंकराच्या मंदिराकडे चाललो आहोत, ज्या मंदिराचं गेल्याच वर्षी जीर्णोद्धार झालेला आहे। पूर्वी हे मंदिर देखील कौलारू मंदिर होतं आणि 4 पाकी होतं। आणि हे जे मंदिर आहे त्या मंदिराचे बाहेरून सगळे चेंजेस केले, गाभाऱ्यावरती चेंज केलेलं आहे, परंतु आतून मंदिर जे आहे ते तसंच आहे। ॲक्च्युली हे जे मंदिर आहे आमचं ते पुरातन मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे असं म्हटलं जातं। आणि हा जो या ठिकाणी ग्राउंड दिसतो, या ठिकाणी छानपैकी आता लॉन्स वगैरे लावलेलं आहे। पूर्वी अशा प्रकारचं काही नव्हतं, या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळायचो, असा आमचा पिच असायचा, असा या ठिकाणी बॅटिंग करायचो आम्ही असं आणि तिकडून बॉलिंग केली अशी। तर या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळलेलं आहे ही। आणि या साईड समोर आंबा दिसतो, हा जो आंबा आहे, मॅडम तो आंब्याचं झाड दाखवा ना। हां, तो जो आंबा आहे तो खूप जुना आंबा आहे। आम्ही या आंब्याच्या कैऱ्या काढून आंबे पिकलेले पडलेले आंबे तिथे खाल्लेले। ओम नमः शिवाय। आता आपण आलो मंदिरामध्ये। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हे जे मंदिर आहे हे पांडवकालीन मंदिर आहे। मंदिराचं जे चांगल्या प्रकारचे ज्या भिंती होत्या त्या काढल्या आणि कौलारूमध्ये ते कौल चेंज करून या ठिकाणी अशा प्रकारे मंदिर खूप छानपैकी बनवलेलं आहे। परंतु हा जो स्ट्रक्चर आहे,
हा जो स्ट्रक्चर आहे हा पांडवकालीन आहे असं म्हटलं जातं आणि आतमध्ये जी पिंड आहे ती तशीच ठेवण्यात आलेली आहे. मंदिराचा जो आतमधला भाग आहे तसाच ठेवलेला. आपण आतमध्ये जाऊन बघूया मंदिर कसं. नमः शिवाय. हे जे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे आणि ही जी पिंड आहे ही सुद्धा बदललेली नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी जुनं स्ट्रक्चर आहे आणि हे खूप पूर्वीपासून आहे. आता वरती फक्त गाभारा केलेला आहे. इथे काय केलेले पीओपी केलेले तर तो वरतून असा गाभारापासून पोकळ होता आतमध्ये. आणि हे जे मंदिर आहे हे जागृत देवस्थान आहे आमच्या पाषाण गावचं शिव मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर शंकर राम शंकर शिव शंकर शंभो. एक विद्यापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या ठिकाणी आपण दाखवतोय आमच्या गावाची जुनी विहीर. त्याला तळ्याची विहीर म्हणतात. या ठिकाणी आता बघू शकतो तिथे समोर तलाव आहे आणि त्याच्या अलीकडे एक विहीर आहे. ती या झाडां झुडपामध्ये दिसून येते. या बोरीच्या समोरच्या जे झाडं झुडपामध्ये ती विहीर दिसून येते. हां, ह्या विहिरीवरती आम्ही लहान असताना पोहायला यायचं. उड्या मारायला त्या विहिरीमध्ये आणि आम्ही विहिरीत उड्या मारायला याच विहिरीमध्ये शिकलो. आणि आता ह्या तलावाचं थोडंसं वेगळ्या प्रकारे पक्कं काम करण्यात आलेलं आहे. आणि हा आहे आमच्या गावाचा आजूबाजूचा परिसर. हे मंदिर आणि आपण वरती बघू शकतो त्या साईडला तिकडे खूप अशी आंब्याची झाडं होते. त्याला आमच्या गावाचा राहो असं म्हणायचे. म्हणजे त्या एरियामध्ये आंबराई असायची. खूप मोठमोठी जुनी आंब्याची, मोहाची, चिंचेची, जांभळीची झाडं असायची. आणि तुम्हाला एक दाखवतो गावातला आमचा शेरले आंबा. तिथे भुताडकीची भीती असायची. आपण इकडे समोर बघू शकतो. इकडे पूर्वी पायी झाला इकडून एक रस्ता होता आणि तिथे समोर एक दोन आंबे दिसतात. त्या ठिकाणी शेरले आंबा म्हणजे एवढा मोठा आंबा असेल त्याला खूप मोठे शेऱ्या असायच्या म्हणून त्याला शेरले आंबा असं नाव होता. आणि पूर्वी गावाकडे भूत असायचे मी म्हणतात. त्या शेरले आंब्याच्या खाली भूत असायचे असे म्हटले जातात. त्या ठिकाणी थोडीशी भीती वाटायची. आणि तर अशा आहे आमच्या गावाचं भगवान शिव शंकराचं मंदिर, आमची शाळा, आमचं भवानी मंदिर तुम्हाला या व्हिडिओवर दाखवलं. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. नमस्कार. ओम नमः शिवाय.